जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने आपल्याला हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल त्या जिवंत देवाचे आपण आभार मानू. आणि खरोखर तो जिवंत देव आज तुम्हाला मला शक्ती देत आहे. तो आम्हाला सर्व गोष्टी पुरून देत आहे. आज त्याने आम्हाला उत्तम आरोग्य दिलं आणि पाठची वेळ त्याच्या प्रार्थनेसाठी दिली, त्याबद्दल आपण त्या देवाच्या नावाला गौरव देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. थँक्यू जीसस. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. हे देवा, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून दे. तुझं पवित्र सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे. हे देवा, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, सर्व मृत्यूचं भय तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, सर्व आजार, सर्व विकार, प्रिय प्रभू, तुला बसलेल्या फटक्यांनी सर्व आजार, विकार, सर्व काही तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकलेलं आहे. ओ पित्या परमेश्वरा, या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या दिनानिमित्ताने प्रिय प्रभू, तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. हे देवा, तो आम्हाला जे काही सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, त्या सार्वकालिक जीवनाच्या विषय प्रिय प्रभू आम्ही सावध राहावं, यासाठी तो आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तू सहाय्य कर. जगातील सर्व गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव. तुझ्या आत्म्या, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला वाढव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूजी, आजचा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू तुम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. सर्व आजार, रोगराई आणि सर्व संकट, सर्व निराशा यापासून प्रिय प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा तू आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत शास्त्रभाग स्तोत्र संहिता 100. प्रियांनो, या ख्रिस्त जन्म सोहळा आम्ही साजर करत असताना प्रियांनो, खरोखर आम्ही आमच्या जिवंत देवाकडे आम्ही दुर्लक्ष करीत आहोत, प्रार्थनेकडे दुर्लक्ष करीत आहोत. कदाचित आम्ही आमच्या ह्या ख्रिस्त जन्म दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही आमच्या घरामध्ये तयारीमध्ये आम्ही आमच्या परमेश्वराला विसरत आहोत. आम्ही खरोखर या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या जिवंत देवाला प्रथम स्थान आम्ही आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. आणि तेच सर्व गोष्टी आम्हाला या स्तोत्र संहिता 100 मध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही पाहणार आहोत. उपकार स्तुती करण्याचा आदेश, उपकार मानण्याचे स्तोत्र. आणि खरोखर स्तोत्र संहिता 100 हे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आजच्या दिवसासाठी नाही तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी परमेश्वराने हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित केलेलं आहे. स्तोत्र संहिता 100 आणि त्याची काही वचनं आपण पाहणार आहोत. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. आता ह्या ठिकाणी देवाने सांगितलेल्या गोष्टी आहेत आम्हाला. आता ह्या ठिकाणी कोणत्या एक स्पेशली लोकांसाठी देवाचं वचन सांगत नाही, तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, अहो पृथ्वीवरील सर्व लोक, म्हणजे पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जातीतला, प्रत्येक वंशातला, प्रत्येक व्यक्तीसाठी या ठिकाणी देवाचं वचन सांगते की सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. प्रियानो,
आज कम्युनिटी वेगवेगळ्या ठिकाणी दुभागलेल्या आम्हाला दिसत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेल्या दिसत आहे. आणि आज लोक म्हणतात की हा जिवंत देव जो आहे तो आमचा नाहीये, हा परदेशातून आलेला आहे, परदेशातून आलेला आहे. परंतु मी आज माझ्या बंधू आणि भावांना मी तुम्हाला सकाळी सांगत आहे की ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास ठेवलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला मला ह्या जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलेले आहे, त्या देवाचे आम्ही परमेश्वराचा आम्ही जय जयकार केला पाहिजे. आज आम्ही जय जयकार कोणाचा करतो? तर जगातल्या व्यक्तींचा. आज आम्ही जय जयकार कोणाचा करतो? आमच्या स्वतःचा जय जयकार करायला आम्ही बघत असतो. आम्ही आम्हाला कसं लोकांनी मोठं करावं याच्या प्रयत्नात आम्ही असतो. परंतु नाही, तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. आता हर्षाने परमेश्वराची सेवा करायला लावलेली, आनंदाने परमेश्वराची सेवा करायला लावलेली आहे. करायचं म्हणून करायचंय, या गोष्टी आम्ही केल्या नाही पाहिजे. आनंदाने आम्ही परमेश्वराची सेवा केली पाहिजे. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही आनंदाने देवाची सेवा करू, त्या वेळेस परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे. गीत गात त्याच्या पुढे या. प्रियानो, आज आम्हाला देवाने खूप सुंदर सुंदर असे टॅलेंट दिलेले आहे. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने सर्व गोष्टी दिलेल्या आहे आणि मग त्या परमेश्वराची जी सेवा करायची ती आनंदाने आम्हाला करायची आहे. गीत गात आम्हाला त्याच्या पुढे यायचं आहे. परमेश्वर देव हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. आज लोक ह्या ठिकाणी चुकत आहे. खऱ्या जिवंत देवाला लोक विसरून जात आहे आणि हातांनी तयार केलेले देव याच्या माग लागत आहे. आज बाबांच्या माग, मनुष्याच्या माग, भोंदू लोकांच्या माग आज लोक लागत आहे. कारण दुष्टाने त्यांचे अंतःकरण आंधळे करून ठेवलेले आहे. काय करताय तेच त्यांना समजत नाही आणि अनर्थक गोष्टींच्या माग ते लागलेले आहे. ज्यांना काही महत्व नाही अशा गोष्टींच्या माग लोक लागलेले आहेत. प्रियानो, आज आम्ही विचार केला पाहिजे की ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला मला जिवंत ठेवलेलं आहे, त्या देवाची आराधना आम्ही केली पाहिजे. बघा, परमेश्वर हाच देव आहे हे जाणं या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे. त्यानेच आम्हाला उत्पन्न केलेलं आहे, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा आहोत आणि त्याच्या कुरणातील कळप आहोत. खूप सुंदर वचन आहे. जिवंत देव आहे हे आम्हाला जाणायचं आहे. जोपर्यंत आम्ही जाणत नाही, जोपर्यंत आम्ही त्याला ओळखत नाही, तोपर्यंत परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये येत नाही. प्रियानो, आज आम्हाला जिवंत देवाचा शोध आम्ही घेतला पाहिजे. त्याला आम्ही जवळून ओळखलं पाहिजे. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आपले हात संरक्षणासाठी ठेवलेले आहे. त्याने तुम्हाला मला खूप मोठं संरक्षण दिलंय. आम्ही जे काही जिवंत आहोत ते त्याच्याच कृपेमुळे आहोत. आम्हाला जे काही देवाने ह्या मागील वर्षामध्ये सर्व काही पुरून दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही त्या जिवंत देवाचा आम्ही गौरव केला पाहिजे. त्या परमेश्वराचा आम्ही जय जयकार केला पाहिजे. त्या देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. प्रिया, आम्हाला चांगलं काम दिलं, आम्हाला चांगलं घर दिलं, आम्हाला उत्तम आरोग्य दिलं, आम्हाला सर्व गोष्टी परमेश्वराने या वर्षामध्ये चांगल्या पुरवल्या. त्याबद्दल आम्ही त्या देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आणि याच गोष्टी या ठिकाणी देवाचा दास आम्हाला त्याच्या स्तोत्रातून या ठिकाणी सांगत आहे. त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारात स्तवन करी, त्याच्या अंगणात प्रवेश करा आणि त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. हालेलुया. खूप सुंदर असं वचन आहे. प्रियानो, आज आम्ही पाहतो ठिकठिकाणी कॅरल्स आहे.
त्या ठिकठिकाणी देवाच्या वचनाची घोषणा होत आहे. ठिकठिकाणी आज जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याचे नावाने गीत गातले जात आहे, त्याची स्वरता अनेक लोकांच्या कानावरती पडत आहे. प्रियानो, हा जो ख्रिस्त जन्मोत्सव आहे तो केवळ आमच्या मजेसाठी नाही, केवळ आमच्या पार्ट्यासाठी नाही, तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जो आलेला आहे तो 2025 वर्षापूर्वी जो आलेला आहे, त्याने आमचं जीवन बदललेलं आहे, त्याने आमचं कुटुंब बदललेलं आहे, त्याने आमचा देश बदललेला आहे, त्याने आमच्या जीवनातील सर्व पापाची गुलामगिरी काढून टाकलेली आहे. याची आठवण तो आम्हाला दर डिसेंबरच्या महिन्यामध्येच नाही, तर रोज आणि रोज तो आम्हाला करून देत आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करायचा आहे. परमेश्वराच्या अंगणात देवाने जे अंगण आमच्यासाठी तयार केलेलं आहे त्या अंगणामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याचे उपकार स्मरण करायचं आहे. त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर देव चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे आणि म्हणून तर तुम्ही आणि मी जिवंत आहोत. देवाने जर तुमच्यावर माझ्यावर जर प्रीती केली नसती, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जर या जगामध्ये जर पाठवला नसतं, तर प्रियानो, अजूनही आम्ही पापाच्या बंधनामध्ये असतो, अजूनही आम्ही दुष्टाच्या गुलामगिरीमध्ये असतो, अजूनही आमचं जीवन पापमय असतं, अजूनही आमच्या जीवनामध्ये क्लेश असते, अजूनही आमच्या जीवनामध्ये दुःख असतं, अजूनही आमच्या जीवनामध्ये निराशा असते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यामुळे आज देवाने तुम्हाला मला शांती दिलेली आहे, आज देवाने तुम्हाला मला आनंद दिलेला आहे, आज देवाने तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे. प्रियानो, परमेश्वर देवाने जे वचनाद्वारे आम्हाला जे अभिवचन दिलेले आहे ते वचन आमच्या जीवनामध्ये घोषित करायला शिका. प्रभूने आम्हाला मृत्यूवरती अधिकार दिलेला आहे, प्रभूने आम्हाला आजारांवरती अधिकार दिला आहे, प्रभूने आम्हाला दुष्ट आत्म्यांवरती अधिकार दिलेला आहे, प्रभूने आम्हाला या जगावरती अधिकार दिलेला आहे. तो केवळ आम्हाला जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर स्वर्गीय गोष्टी मिळवण्यासाठी. आणि म्हणून जिवंत देव चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेऊन पाहिला पाहिजे. परमेश्वराने कधीच आमच्याशी कपट केला नाही, त्याने सर्व गोष्टी आमच्या डोळ्याच्या पुढे उघड्या केल्या आहेत, फक्त आम्हाला समजत नाही. आज अनेक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे, अनेक कुटुंबामध्ये समस्या आहे, अनेक कुटुंब तुटण्याच्या मार्गावर आहे. पती पत्नीवरती संशय घेत आहे, पत्नी पतीवरती संशय घेत आहे आणि त्या संबंधातून त्यांचे आज अनेक ठिकाणी त्यांचे संबंध तुटल्या जात आहे, व्यभिचाराच्या मार्गाला जात आहे. आणि याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आम्ही परमेश्वराला अजूनही ओळखलेलं नाही, देवाला अजूनही ओळखलेलं नाहीये. आज देवाच्या लेकरांची अतिशय कठीण परिस्थिती आहे. प्रार्थनेला जाऊ शकत नाही, चर्चमध्ये जाऊ शकत नाही. प्रियानो, सहभागिता ही आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाची आहे. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची सहभागिता नसेल तर आम्ही या जगातल्या जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आज या सकाळच्या समय सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, बायबल उघडा, देवाचं वचन उघडा आणि त्या वचन वाचा, त्याच्यावरती मनन करा, पश्चाताप करा, रडा आणि प्रभूला जवळून जाणार. देवाने ही वेळ आमच्यासाठी खूप थोडी दिलेली आहे. आज परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. परमेश्वर देव आज तुमच्या संगती बोलत आहे. आज देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, सनातन, कधी अंत नसलेली.
आकाश पृथ्वी नाहीशी होतील, परंतु त्याची दया कधी संपणार नाही. तो आमचा सनातन परमेश्वर आहे, जो आदी अंत, त्याला कधी अंत नाही, त्याला कधी समाप्ती नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो आदी व अंत आहे. असा हा जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये आहे प्रिय, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमचा देव कधीच खोटारडा नाही. आमचा देव सत्याचा मार्गदर्शक आहे. आणि म्हणून योहान 14 सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग, सत्य, जीवन मीच आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेले उद्गार आहे. प्रियांनो, मार्ग तोच आहे, सत्य तोच आहे आणि जीवन देणारा तोच आहे. मार्ग दाखवणारा तोच आहे, सत्याने चालणारा परमेश्वर तोच आहे आणि जीवन देणारा देखील परमेश्वर तोच आहे. आणि म्हणून त्या प्रभूच्या चरणाजवळ आम्ही आज सकाळच्या समय जाणार आहोत. तुम्हाला मार्ग, आज तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असू द्या, कोणत्या अडचणीमध्ये असू द्या, त्याच्यातून बाहेर काढण्याचा सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे प्रियांनो. या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला एकच सांगू शकतो की 2025 वर्षापूर्वी प्रभू जगामध्ये जन्माला आला, परंतु आज त्याचा जन्म जर आमच्या जीवनामध्ये जर झालेला नसेल तर प्रियांनो काही एक फायदा नाही. कितीही तुम्ही ख्रिसमस साजरे करा, कितीही तुम्ही ख्रिस्त जन्मोत्सव साजरे करा, परंतु जर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही तर प्रियांनो काही एक फायदा नाही प्रियांनो. आणि म्हणून आज या सकाळच्या समय त्या प्रभूला आमच्या जीवनामध्ये घेऊया. त्याचा जन्म आमच्या घरामध्ये होऊ द्या आणि त्याची सत्यता ही पिढ्यानपिढ्या टिकते. तोच आम्हाला मार्ग दाखवणार आहे, तोच सत्य आहे. त्यांनी जे काही सांगितलं त्या सर्व गोष्टी सत्याच्या आहे. तो कधी लबाड्या करत नाही. तो कधी, त्याला जर सत्ता करायची असती तर परमेश्वर देवाच्या उजव्या हाताला तो बसलेला होता. लाखो देवदूत त्याच्या सेवेसाठी हजर आहेत. त्याच्या एका शब्दाने संपूर्ण पृथ्वी हलून जाईल. त्याच्या एका शब्दाने हा पृथ्वीचा नाश होऊ शकतो, परंतु देवाने तुमच्यावर, माझ्यावरती योहान 3:16 प्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्याने तुमच्यावर, माझ्यावरती प्रीती केलेली आहे. आणि ती प्रीती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी यासाठी दिलाय की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, म्हणून त्याने त्याच्या प्रिय पुत्राला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आणि तो सत्य आहे आणि तो जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्याची सत्यता आज पिढ्यानपिढ्या टिकत आहे. प्रियानो, परमेश्वर देव आमच्याशी विश्वासू आहे, परंतु आज माझा प्रश्न आहे, आम्ही आमच्या देवाशी किती विश्वासू आहोत? आम्ही आमच्या देवासाठी किती काय केलेलं आहे? आम्ही किती गुडघे टेकलेले आहे? आम्ही किती प्रार्थना केलेला आहे? आम्ही देवासाठी किती जीवन जगलेलं आहे? आम्ही आमच्या बायकोसाठी जगतो, आमच्या लेकरांसाठी जगतो, आमच्या आईबापासाठी जगतो, आम्ही जगासाठी जगतो, पण आमच्या देवासाठी, ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास ठेवलेला आहे, त्या देवासाठी तुम्ही किती जीवन जगलेले आहात? हा प्रश्न आज प्रिय भावांनो, प्रिय बहिणींनो, आज मी तुम्हाला करत आहे. प्रियानो, आज डोळे उघडा, या जगाच्या प्रेमातून बाहेर या आणि देवावरती प्रेम करायला शिका. देवाने तर आमच्यावरती प्रीती केली, म्हणूनच त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. प्रियांनो, अशासाठी की तुमचा आणि माझ्या प्रत्येक भावा बहिणीचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. सार्वकालिक जीवन मिळावं, कधी न संपणारं जीवन मिळावं. तो म्हटला नाही मी तुम्हाला बंगले देईल, तो म्हटला नाही मी तुम्हाला जगातली समृद्धी देईल, परंतु प्रियांनो, जो त्याच्या मार्गाने चालतो, माझे शब्द ऐका, जो त्याच्या मार्गाने चालतो, जो दया, सत्यता, नीतिमत्व मिळवण्यासाठी झटतो, प्रियांनो, परमेश्वर देव ह्या जगातल्या गोष्टी देखील त्या व्यक्तीला दिल्याशिवाय राहत नाही. होय प्रियांनो, सर्व गोष्टी तो देतो.
जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला या जगातील देखील गोष्टी मिळतात. परंतु प्रियानो, आम्हाला पाहिजे हव्या तेवढ्याच गोष्टी परमेश्वर देव आम्हाला देतो. ही गोष्ट आम्ही विसरू नये. आणि म्हणून या सकाळच्या समय मी तुम्हाला एकच सांगतो की त्याची सत्यता म्हणूनच आज पिढ्यानपिढ्या टिकत आहे. आणि म्हणून हे स्तोत्र संहिता 100 खूप सुंदर आहे. या वचनावरती आम्ही विचार केला पाहिजे. आणि या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिनानिमित्ताने प्रियानो, आम्ही त्या जिवंत देवाचा जय जयकार केला पाहिजे. हर्षाने त्या परमेश्वराची सेवा केली पाहिजे. गीत गायले पाहिजे. आम्ही त्याची उपकार स्तुती आम्ही केली पाहिजे. परमेश्वर देव आहे हे आम्ही जाणलं पाहिजे. त्यानेच आम्हाला उत्पन्न केलं आहे याची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. आम्ही त्याचेच आहो हे आम्ही विसरलं नाही पाहिजे. आम्ही त्याची प्रजा आहोत, त्याच्या कुरणातील कळप आहोत. आम्ही जगातल्या गोष्टींचा कळप नाही, तर आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. आणि त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात आम्ही प्रवेश केला पाहिजे. आणि त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद घ्या. आणि परमेश्वर देव किती चांगला आहे याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतला पाहिजे. होय प्रियानो, तर चला आपण प्रार्थना करूया. आपण परमेश्वराच्या जवळ येऊया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनाद्वारे तुझ्या प्रिय लोकांसाठी तू बोललेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या दिनानिमित्ताने प्रिय प्रभू येशू आम्ही साजरा करत असताना, प्रभू हा सण साजरा करत असताना तो आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये उतरून ये. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. या सकाळच्या वेळी ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीच्या, लहान थोरापासून तर वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू प्रत्येकाचा ताबा तू घे. आमचे हृदय तू सरळ कर. आम्ही एकमेकांना क्षमा करून प्रिय प्रभू येशू तुझ्या राज्यामध्ये आम्ही यावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व दुष्टाचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. या वचनाची घोषणा मी आज या नवीन दिवसामध्ये करत आहे. आणि प्रत्येकाला तू आरोग्य देत आहे. प्रत्येकाला तू मृत्यूवरती विजयी दिलेला आहे. प्रभू येणारं सर्व संकट यांना सर्वांना प्रिय प्रभू येशू नासूर येशूच्या नावामध्ये शापित करत आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर. प्रभू प्रत्येकाच्या जीवनामधून मृत्यूचं भय तू काढून टाक, आजाराचं भय तू काढून टाक. आणि प्रभू तूच आमचा डॉक्टर आहे, तूच आमचा राजांचा राजा आहे, तूच आमचा प्रभू आहे. प्रभू जे निकामी झालेले अवयव आहे प्रभू, त्या अवयवांना प्रभू, त्या आजारांना आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्याने शापित करीत आहोत. आणि प्रभू नवीन अवयव तू आम्हाला देत आहे, तू आम्हाला देत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाला तू या सकाळच्या समय आरोग्य दिलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनातील तू निराशा काढून टाकली आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती दिली आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझं गौरव दे. प्रभू आज या क्षणाला तू जर आम्हाला घ्यायला आला तर प्रभू तू माझी आणि माझ्या संपूर्ण परिवाराची प्रिय प्रभू येशू सर्व तुझ्या लोकांची तू आठवण तू कर आणि तुझं गौरव दे. प्रभू आम्ही तुझी वाट पाहत आहोत, तुझ्या राज्याची वाट पाहत आहोत. देवबापा तुझं राज्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या देशामध्ये सर्व ठिकाणी उतरून दे. तुझी शांती आमच्या जीवनामध्ये उतरून दे. सर्व निराशा, सर्व क्लेश, सर्व दुःख नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. आणि प्रभू हा सण साजरा करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर. प्रभू जे प्रवास करणार आहेत त्यांचा तो प्रवास तू आशीर्वादित कर. प्रभू ज्या ज्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त जन्म सोहळ्याचे कार्यक्रम आहे ते सर्व तू आशीर्वादित कर. प्रभू विरोध करणाऱ्यांचा प्रभू आत्मा तू आनंदी कर. प्रभू त्यांचा विरोध त्यांच्या जीवनामधून काढून त्यांचं तारण तू कर. आणि प्रभू तू जिवंत देव आहे हे त्यांना दाखवून दे. आणि तुझ्याच नावाचा जयघोष आम्ही करावा यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही
तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. तू आम्हाला प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देव बाप तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.